एक गोष्ट बोलायची होती. गिल्ट म्हणजे काय चूक झाली आहे मान्य करणं आणि त्याचा पश्चाताप होणं ही रिॲलिटी आहे कर्माची. जोपर्यंत आयुष्यात ॲट द पीक किंवा कुठेही जोपर्यंत गिल्ट होत नाही ना त्या कर्माचा इफेक्ट पडत नाही. जेव्हा तुम्हाला गिल्ट होतं आयुष्यात किंवा मी ही चूक केली आहे, असं चुकून केलं आहे, म्हणजे किंवा मुद्दामून केलं हे आपण तुम्हाला मनातल्या मनात खरं बोलतो किंवा देवाकडे खरं बोलतो, तेव्हा त्याचं रिॲक्शन कर्माचं रिॲक्शन लगेच पडतं. जोपर्यंत ॲट द एंड ऑफ द मोमेंट बाबा ही चूक मी केली नाही हे मान्य करत नाही तोपर्यंत कर्माचा इफेक्ट पडत नाही. सो ज्यांचं जे चांगलं चाललं आहे, ज्यांनी चूक करतायत त्यांना गिल्ट होत नाही आयुष्यात. जेव्हा हे चुकीचं केलं आहे ते मन त्यांचं मानतच नाही, त्यांचं आतला आत्मा म्हणतच नाही मी चूक केली. मनाचं आणि आत्म्याचं ते कॉन्व्हर्सेशन होतच नाही की चूक झाली आहे वगैरे. ठीक आहे, मुद्दामून केलं असलं तरी तर या गोष्टी आहेत. आणि हेच महत्त्वाचं, ज्यांना ज्यांना त्रास होतो आहे तुम्हाला वगैरे कोणाला होत असेल ना त्रास, तर तो गिल्टमुळे होतो आहे की बाबा तुम्ही चूक केली आहे, मी केली आहे, मला गिल्ट होतो. ठीक आहे, तुम्ही कोणाला काही वाईट बोललो वगैरे किंवा चुकीचं काय बोललो तर मला गिल्ट होतो आणि नंतर मी म्हणतो देवाला की शब्द मागे घेतो माझे. सो हा जो गिल्ट होतो ना हा रिॲलिटी हिट होते तुम्हाला तेव्हा चुकीचं बोललं आहे, चुकीचं वागलं आहे, मनाचं आणि आत्म्याचं कॉन्व्हर्सेशन होतं या बाबतीत. ठीक आहे, सो ह्या गोष्टी आहेत. तुम्हाला जे वाटतं ना ज्यांना एवढं त्रास देऊन वगैरे यांना काही त्रास होत नाही किंवा काय, तर हा इश्यू असा आहे की ते लोकांना गिल्ट होत नाही. आपण सामान्य माणसं वगैरे जो काय आपण कर्म करायला चांगले जातो तर आपल्याला सगळ्यांना ज्यांना ज्यांना गिल्ट होतो त्यांना त्यांना त्रास होतो, खूप त्रास होतो. ठीक आहे, पहिल्या मिनटाला जर चूक केली आहे, दुसऱ्या मिनटाला गिल्ट फील झालं, तिसऱ्या मिनटाला लगेच शिक्षा आहे कर्माची. सो कर्म आहे पण गिल्टवर चालतं. तुम्हाला ते चूक मान्य करायला लागते मनातल्या मनात. देवाकडे खरं बोलायला लागतं की बाबा मी या बनसाबद्दल वाईट बोललो, चुकीचं बोललो, शब्द मागे घेतो. हे जेव्हा तुम्ही देवाकडे बोलतो तेव्हा त्रास देतो, म्हणजे शिक्षा देतो त्याची चूक केलेलीची. ठीक आहे, लगेच मान्य करत नाही चूक, शिक्षा देऊन मान्य करतो की बाबा ही परत तू करू नाही म्हणून. असं बोलण्यात पण आणि वागण्यात पण त्या गोष्टी. सो या आहेत गोष्टी ॲक्च्युली आहेत. म्हणजे थोडक्यात मला हेच सांगायचं की हा सगळा खेळ गिल्टचा आहे. जो गिल्ट होतो, त्रास होतो आयुष्यात, चुकीचं वागलेला पश्चाताप होतो किंवा हे चुकीचं केलं, हे चुकीचं केलं, मुद्दामून केलं, चुकून झालं वगैरे जे काही गोष्टी असेल की आपल्याला मनाला वाटलं बाबा हे चुकलं आहे माझ्याकडनं, तेव्हा त्या माणसाला त्रास होतो. ठीक आहे, तो हेच सांगायचं तुम्हाला जे वाटतं की त्रास झाला नाही मोठ्या माणसांना की त्यांना हे असतं की त्यांना गिल्ट झालेलं नसतं कुठल्या गोष्टीचा की बाबा मी ही चूक केली आहे, मी असं चुकीचं वागलं आहे माझ्या पोरांबरोबर वगैरे किंवा मित्रांबरोबर वगैरे किंवा बाहेरच्या माणसाबरोबर, तर ते गिल्ट होत नाही. जोपर्यंत गिल्ट होत नाही तोपर्यंत शिक्षा नाही कर्मामध्ये.